संतोष पंडितराव देशमुख बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच, सगळ्या वयोगटातल्या माणसांची कनेक्ट असलेले आणि गावात अनेक विकासाची कामं केल्यानं लोकप्रिय असलेले व्यक्ती, सध्या मस्साजोगच्या सरपंच अश्विनी देशमुख या संतोष देशमुख यांच्या पत्नी। त्यामुळे माजी सरपंच असले तरी त्यांचा गावाशी, गावातल्या लोकांच्या कामाशी रोजचा संबंध। पण याच मस्साजोग मधली लोक अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत होती। केजमध्ये लोकांनी एक बस सुद्धा पेटवून दिली। पण या सगळ्या मागे कारण काय होतं? तर माजी सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून मग झालेली हत्या। 9 डिसेंबरला भर दुपारी देशमुख यांचं रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांना सापडला त्यांचा रस्त्यावर पडलेला मृतदेह। फिल्मी स्टाईल अपहरण, मग हत्या आणि आरोपींना अटक। मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी बघूयात नेमकं घडलं काय। तर सोमवारी दुपारी 3 वाजता संतोष देशमुख आपल्या गाडीमधून जात होते। त्यांचा भाऊ शिवराज देशमुख हा त्यांची गाडी चालवत होता। देशमुख यांची गाडी डोणगाव फाट्याच्या पुढे आली। इथं टोल नाक्याच्या डाव्या बाजूच्या शेवटच्या लेनमधून गाडी चालली होती। सगळं काही सुरळीत आणि रोजच्या सारखंच होतं। पण तेवढ्यात MH44Z 9333 या नंबरची एक स्कॉर्पिओ रस्त्यात आडवी थांबली। ही गाडी आडवी थांबल्यामुळे देशमुखांच्या गाडीचा पुढे जायचा मार्ग अडकला। नेमकं काय झालं हे बघायला ते गाडीतून बाहेर पडणार इतक्यात या स्कॉर्पिओ मधून 6 जण खाली उतरले। 6 जण देशमुखांच्या गाडीच्या दिशेने चालत आले। त्यांच्यातल्या एकानं देशमुखांच्या गाडीच्या दरवाजाची काच दगडाने फोडली। त्या दरवाजातून देशमुख यांना जबरदस्ती बाहेर काढलं। त्यानंतर त्यांना काठीने मारहाण केली आणि त्यांना ओढत ओढत स्कॉर्पिओ मध्ये बसवलं। लागलीच ही स्कॉर्पिओ भरधाव वेगाने निघून गेली। हे सगळं घडल्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याची बातमी सगळ्या केजमध्ये वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली। तपासाला सुरुवात झाली। दुसऱ्या बाजूला गावकरी सुद्धा देशमुख यांच्या शोधासाठी बाहेर पडले। देशमुख कुठे असतील याचा तपास घेणं सुरू होतं। काही तासच उलटले असतील आणि बोरगाव दहिटणा रोडवर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला। त्यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर पसार झाले होते। संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं समजताच मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची गर्दी वाढली। पोलिसांनी देशमुख यांचा मृतदेह रुग्णालयात आणताच तिथं मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला। गावातच नाही तर सगळ्या तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पण हे सगळं घडत असतानाच संतोष देशमुख यांचा भाऊ आणि अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असणाऱ्या शिवराज देशमुख यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली। जुन्या भांडणाचा राग डोक्यात धरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये लिहिलं। शिवराज देशमुख हे प्रत्यक्षदर्शी असल्यानं सुदर्शन गुले आणि त्याच्या 5 सहकाऱ्यांनी देशमुख यांचं अपहरण केल्याची तक्रार त्यांनी दिली। या तक्रारीनुसार केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(1), 126, 118(1), 324(4), 5, 189(2), 191(2) आणि 190 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। पोलिसांनी अपहरणाची बातमी कळताच तपासाची सूत्र हलवली होती। त्यात खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आणखी फोर्स लावला। आरोपी कुठे जाऊ शकतात याचा अंदाज घेत खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह करत पोलिसांनी जाळं विणलं आणि आरोपी या जाळ्यात अडकले सुद्धा। पण हे जाळं पक्क बसलं नाही। झालं असं की पोलिसांनी बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सगळ्या तपास यंत्रणांना ऍक्टिव्ह केलं होतं। मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाशी पोलिसांनी आरोपींची स्कॉर्पिओ थांबण्यासाठी सापळा रचला होता। मांडवा मार्गे आरोपींची गाडी येईल अशी त्यांना टीप होती। पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आणि संध्याकाळी 7:30च्या सुमारास एक काळी स्कॉर्पिओ पारा चौकात आली। स्कॉर्पिओचा नंबर होता MH44Z 9333। तीच गाडी ज्यातून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं। तीच गाडी पोलिसांच्या समोर होती। पोलिसांनी लागलीच आपली 112 क्रमांकाची जीप स्कॉर्पिओला आडवी लावली। पण स्कॉर्पिओ चालवणाऱ्या आरोपीनं जागेवर गाडी वळवली आणि बाजारपेठेत घातली। पोलिसांनी पाठलाग सुरू केला। बाजारपेठेतले रस्ते अरुंद होते, त्यामुळे स्कॉर्पिओ फार पुढे जाणार नाही याचा अंदाज आल्यानं या आरोपींनी गाडी तिथेच सोडली आणि अरुंद गल्ली बोळातून अंधारात पसार झाले। पोलिसांनी त्या स्कॉर्पिओचा ताबा घेतला तेव्हा स्कॉर्पिओमध्ये कुणीच नव्हतं, पण रक्ताचे डाग मात्र आढळले। पोलिसांनी जप्त केलेली स्कॉर्पिओ सुदर्शन गुलेची असल्यानं पोलिसांचा संशय पक्का झाला। पण संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का झाली? तर मस्साजोगमध्ये अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाचं ऑफिस आहे। शुक्रवारी 6 डिसेंबरला या ऑफिसमध्ये राडा झाला। टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली।
यानंतर घुले आणि त्याच्या साथीदारांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला। पण या सगळ्या प्रकरणात पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आणि मध्यस्थी केली ती संतोष देशमुख यांनी। याच गोष्टीचा राग घुले आणि त्याच्या साथीदारांच्या डोक्यात होता, त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांना टोल नाक्याजवळून उचलत त्यांची हत्या करत रस्त्यावरच त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला। पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवली होती। देशमुख यांची हत्या करून आरोपी धाराशिवमध्ये वाशीच्या दिशेने गेले होते, त्यामुळे पोलिसांनी आपला फोर्स वाशी भागात लावला। त्यांना मिळालेल्या टिपच्या जोरावर पोलिसांनी जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। सध्या त्यांची चौकशी करत पोलीस आणखी आरोपींबद्दलची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतायत। पण संतोष देशमुख यांच्या हत्येचं कोडं सोडवण्यात पोलिसांना सध्या तरी यश आलंय। पण या हत्येमुळे मस्साजोग आणि केजमधलं वातावरण चांगलंच तापलं। संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मस्साजोगमध्ये अनेक बदल केले होते। त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले होते, त्यामुळे त्यांची लोकप्रियता मोठी होती। हेच लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभं केलं। सुरुवातीला ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेणारच नाही अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर जमावानं रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। चिडलेल्या जमावानं टायर जाळले, एसटी बस सुद्धा जाळण्यात आली। या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। आरोपींच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल सुद्धा केला। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं आणि सीआयडी चौकशीच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी सुद्धा केली। पण या प्रकरणामुळे फक्त केज किंवा मस्साजोग नाही तर सगळं बीड हादरलंय। कारण एका माजी लोकप्रतिनिधीला भर रस्त्यातून भर दुपारी त्याच्याच गाडीतून बाहेर काढत त्याचं अपहरण केलं जातं आणि त्याच माजी लोकप्रतिनिधीचा मृतदेह बीडच्या रस्त्यावर सापडतो। निमित्त फक्त एका किरकोळ वादाचं आणि त्यातून डोक्यात भरलेल्या रागाचं होतं।